सॉरी की. ठीक आहे थांबा थांबा, मी केलं माफ तुम्हाला. आदिपती, अरे कुठे आहेस तू? हा इथं बाहेर आम्ही दोघं वरांड्यात आहे. मी पण इथेच आहे. मास्तरीन बाई बी इथं. हा बर बर. अरे आदिपती, काय ग, काय झालं? कानाला किडा बिडा चावला की काय? अगं काय नाही, त्यासनी आपलं एवढं मोठ्यानं बोलणं ऐकायची सवय नाही म्हणताना त्यांचं जरा असं आज सवय. अगं मग मोठ्यानं बोलायची सवय करून घे, म्हणजे मोठ्यानं ऐकायची सवय होऊन जाईल. काय भुई काय म्हणती? आवाज कसा दणदणीत आला पाहिजे, कळलं का? बरं लागलेलं बरं आहे का तुझं ते? मला काय धाड भरली हा? ठीक आहे की नाही ग, केवढं लागले बघ किती. अरे एवढं काय नाहीये. बरं चला, आरती करायची आहे, आरतीला चला. आणि मला तुमच्या संग बोलायचं बी आहे. इकडे इकडे जरा इकडे. 16 वर्षाची खंदी कार्यकर्ते. आणि काय म्हणती, ते दोघांनीच पाठवायचं म्हण. आता बघ की ताई, उद्या जर का काय गडबड बिडबड झाली तर काय करायचं? नाही म्हणजे तिला दीस बीस गेले तर झाली का नाही पंचायत? मग कशी घराबाहेर काढणार तिला? तू सांग बाई आता काय करायचं ते. नाही तूच बोल आत्याशी काय बोलायचं ते. वय का जाणार की? अगं तुझी ऑर्डर असेल तर हिरीत बी उडी मारन म्या, होय की? बर बर, ठेवू फोन, ठेवते. आपला जन्म फक्त राबण्यासाठी झालाय. नाही ताईला हितल्या खबरा पोचवा, मग ती बाई फोनवरतून ऑर्डरी सोडणार, त्याप्रमाणे समजा करा वागा. आता काय, आता बसा फक्त काम करत. मम्मी तूच कर काम, मला नाही जमणार. अय देव दर्शनाला जाणार आहे तर तयारी तर करावी लागेल का नाही? चल, आत्याचा डोळा चुकवून आले म्या. ते कपाट मोकळ केलं मास्तरीत माहिती. अरे भावा, पण अक्षराला आरसा लागणार. ती बी लागणार होय? अरे बायकांना तयार व्हायला मोठं ड्रेसिंग टेबल लागतं. काय ती कुठे ठेवायचं? कशाला लागते ती ड्रेसिंग? ते डॉक्टरकडे असते ते ना? अरे नाही नाही, ते नाही. मग तेच की ड्रेसिंग, डॉक्टर ड्रेसिंग करायला गेल्यावर बसू देत तेच. अरे ते टेबल नाही, बायकांना तयार व्हायला लागतं ना ते टेबल. त्यावर बायका कुंकू, टिकली, पावडर, लाली अशा वस्तू ठेवतात, त्यालाच ड्रेसिंग टेबल म्हणतात. ते माहित आहे की? अरे वंक्या, ते माहिती आहे की ते तसलं तिकीट ते आणू की. हे बघ, शेवटी आता आमची 7 जन्माची कमिटी आहे म्हणल्यावर त्यातनी जे जे पाहिजे ते आणून देणं हे नवरा म्हणून आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करणार. ड्रेसिंग मला वाटतं डॉक्टर. हा अक्षू, कशी आहेस ग बाळा? मी बरी आई, तुम्ही? आम्ही ठीक आहोत. काय नाही, सहज तुझी आठवण आली म्हणून फोन लावला. कशी आहेस, काय चाललंय, काय करते काय? अगं काही नाही, आता उद्या देवदर्शनाला जायचं ना, त्याची तयारी करते. हो का? छान छान. मग आता आधी देवदेव, मग सत्यनारायण, मग गोंधळ, नाही का? बापरे, एवढं सगळं? बापरे अक्षू, बापरे का ग? अगं आई, ह्यांच्याकडे खूप आहे काय काय. महाअभिषेक आणि अनवाणी पायांनी प्रदक्षिणा, उपास तापास, बरंच काय काय. हा ग अक्षू, असतं असं, प्रत्येक घरात आपलं आपलं असं काहीतरी असतं. अगं पण आई, ज्ञान शिक्षण ह्यातलं काहीच नाहीये या लोकांकडे. या सगळ्याला तू संधी समजलीस तर? म्हणजे अशा घरात तू ज्ञानाचा प्रकाश आणू शकलीस तर? अवघड आहे आई. पण अशक्य नाही ना अक्षरा? अगं आई, हे लोक आहेत त्यात खुश आहेत. म्हणजे शिक्षण नाही, ज्ञान नाही, ह्याबद्दल यांना काही वाटत नाही, आवडही नाही आणि गरजही नाही.
अगं हो अक्षू, मला कळतंय ते, पण हे बघ, बदल व्हायला वेळ लागतो. मला सांग, झाड तू आज लावलं की उद्या उगवतं का? नाही ना. पण तसंच असतं ते, वेळ द्यावा लागतो अक्षरा. पण त्यासाठी जमीन सुपीक लागते ना आई. अक्षू अगं ऐक, जाऊ दे, मला इथे खूप कंटाळा येतोय, काहीच काम नाहीये करायला. भुवनेश्वरी मॅडम आला ना की मी त्यांना सांगणार मी शाळा जॉईन करते. अगं परीक्षा जवळ आल्यात, मला पोर्शन पूर्ण करायचा मुलांचा. अगं घरचं दारचं सगळं तुला करावंच लागणार आहे आता, आणि तू ते खूप चांगल्या पद्धतीने करशील, खात्री आहे मला. बरं, आणि ऐक अक्षू, तुझं देवदेव झालं ना की बाबाला पाठवते हा तुझ्याकडे घ्यायला. आई, अक्षू काय झालं बाळा, रडतीयस का तू? मला खूप आठवण येते तुमची. आम्हाला पण तुझी खूप आठवण येते रे बाळा, घर खायला उठतं तुझ्याशिवाय. पण अक्षू काय करणार ग, जनरी ते नाही, लेकीला परक्या घरी म्हणजे सासरी पाठवावंच लागतं ग. बाबांची तब्येत ठीक आहे ना? हो ठीक आहेत बाबा, तुझं नाव घेतल्याशिवाय तीळ भिजत नाही त्यांच्या तोंडात. पण आता अक्षरा, आमची काळजी करायची नाही, आता ते घर तुझं आहे ना, तू सगळी तिकडची काळजी करायचीस बाळा. हो आई. हा, आणि अक्षू, आमच्याकडून नारळ फोड देवाला, आणि देणगी पण दे. ताई, टोमणे नको मारूस. तुझं काय काम आहे इथे? ताई अगं मी बहीण आहे तुझी, मला नाही वाटत. हे बघ, मी जे केलं ते तुझ्या सुखासाठीच केलंय. माझं सुख मला कळतंय रा. ताई अगं काय कमी आहे तुला इथे? एवढी श्रीमंती आहे, हाताखाली नोकर चाकर आहेत, पैसा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं तुझ्यावर प्रेम करणारा नवरा आहे. अजून काय पाहिजे तुला? इरा, सगळ्यात जास्त आश्चर्य ह्याचं वाटतं की तू जे काय केलंस त्याचा तुला पश्चाताप तर होत नाहीच आहे, पण ते कसं बरोबर आहे हे तू मला पटवून द्यायचा प्रयत्न करतेस. शेम ऑन यू इरा, बहिणीच्या नावाला बट्टा आहेस तू. आणि तू हे जे काही केलंस ना, त्यामध्ये माझं हित नव्हतं, तुझा स्वार्थ होता. उगाच तुझ्या खोटेपणाला उदात्तपणाचा मुलामा चढवू नकोस तू. तुझ्यासाठी मी माझं अख्खं आयुष्य उधळून लावायला चालले होते. आणि अगं बया, इरा कशी आहेस? अगं उभी का, बस की. ती निघती आजी, घाई येते. एवढी काय घाई आहे? परीक्षा आहे तिची, निघायचंय तिला. चहा तरी? नाही, ती घेत नाही चहा, निघायचंय तिला. इरा, अगं अशी अचानक कशी काय आलीस? ते ताई देवदेव करायला चालली आहे ना, त्यासाठी पैसे द्यायला आले होते आणि नारळ द्यायला आले होते. बर, ठेव तिथे. नाही, परीक्षा आहे ना तिची, उशीर नको व्हायला म्हणून म्हटलं. अगं काहीतरी हातावर ठेवते तिच्या, थांब. हा, त्यावर निखारा ठेवला एवढा माझ्या, अजून काही ठेवायची काय गरज? येते मी, येऊ नकोस, जा. हे काय गेली इरा? जाऊ दे अजित, तिला वेळ नव्हता. बर, तू तुझा आवरून घे. माझं झालंय आवरून. हाय काय? आधिपती कुठं आहे? आधिपती, अरे आवरलं का तुझा? हॅलो हॅलो, चालेल सगळं आवरलं. धनाजी, बॅग गाडीत नेऊन ठेव. नाही नाही काका, राहू दे राहू दे, थँक्यू, पण फार जड नाहीये बॅग, मी उचलू शकते. अगं ठेवेल किती हो. अहो नाही आजी, खरंच मी नेऊ शकते माझी बॅग बाहेर. छोटी छोटी कामं आपण आपली करू शकतो. अय धनाजी, आमच्या बॅगा बी गाडीत ठेवू. आते, येतो का आम्ही? हा या. काय हाकललं ताईने? हो, म्हणजे नीट नाही बोलली माझ्याशी. मला म्हणली जा इथून, घरातही घेतलं नाही मला. बापरे, म्हणजे तिचा राग अजून गेलेला नाहीये? नाही, त्या एका गोष्टीमुळे आम्हा दोघींचं रिलेशन खराब झालंच आहे.
अगं पण त्याच्या बदल्यात आपली लाईफ सेट झाली ना. कुठे काय नोकरी कुठे आहे तुझी? होणार. भुवनेश्वरी मॅडम परत आल्या ना की सगळं होणार. त्यांना कळत कसं नाही? जाताना अपॉइंटमेंट लेटर देऊन जावं एवढं बेसिक कळत नाही का? अडाणी लोक बेसिक्स कळत नाहीत ते नाहीच. हिरा, हिरा शांत हो, झालं काय तुला? हे बघ, भुवनेश्वरी मॅडमनी शब्द दिलाय ना, मग त्या पाळणार. थोडासा संयम ठेव, कारण एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळवताना मला फार पायपीट करावी लागली असती. त्याच्यामुळे आपल्याला जे मिळतंय त्याच्यात खुश राहूयात आणि आपली पोळी भाजून घेऊयात. कळतंय ना? बरोबर आहे तुझं. तू शिकून घे बाई 9 वारी. पण मला 6 वारी नेसता येते. हाय का आता? अगं सूर्यवंशींच्या घरामध्ये का नाही दर महिन्याला पूजा अर्चा दरबार कार्यक्रम हे समजा होतंय ग. त्या वेळेला तुला 9 वार नेसावीच लागल. आणि डोसक्यावर पदर बी. कसं आहे देवाच्या कामात काय बी कसूर करून चालत नाही ताईला. नाही कसं आहे देवाचं समद नीट करायला लागतं म्हणून म्हटलं. तुम्ही झोपताना पण साडी नेसता? नाही, म्या गाऊन घालती. मम्मी बी गाऊनच घालती. पर का ग? मी पण झोपताना गाऊन घातला तर चालेल का? मला साडीत झोप नाही येत. अगं आमास मी तसं काय बी नाही. पर ताईला चालणार नाही ना व. म्हणजे कसं आहे बघ, तू आता या घरची सून आहेस म्हणल्यावर तुला घराच्या रीती भाती पाळावच लागतील की. आमचं काय, आम्ही थोडी ना सूर्यवंशी आहे, अजिबात नाही. आणि कसं आहे मला बी ताईच्या काय काय गोष्टी पटत नाहीत. पर काय करायचं, तिला बोलू बी शकत नाही. आता माझी पोरगी बी तुझ्याच वयाची आहे की. आता तुझ्या जागी मी तिला बघते, मी घेईन एक वेळेस समजून. पर ताईला हे कळलं तर ताई मला घराबाहेर काढेल ग. म्हणून कसं आहे ताईचा स्वभाव का नाही लई मूडी हाय. एकदा का डोसकं फिरलं का फिरलं. म्हणजे आपण तिच्यासाठी काय चांगलं केलंय हे ती समजा विसरती बघ. नाहीतर माझी पुरी जिंदगी तिच्यासाठी झिजवली आणि त्या बदल्यात मला काय मिळालं? हेंगा. चल ये बस, मी नंतर येईल की दर्शनाला. हा ठीक आहे, मी आज जाते. वय मी अभि जरा आपल्या रूम वर जाऊन पडते. हा हा. अय आणि ऐक, तिकडं जाऊन उगं काय बी उद्योगधंदे करू नगस, कळलं काय? खपून येते तिला कड्यावरनं. तुझं काय बी चालणार नाही बघ घरात. आणि ते तुझं काय ते शाळा बिळा हे समजा हिस्सर अगं ताईनं प्लॅन बनवलेत. तर तुला मास्तरनीची मोलकरीण कशी करायची काहीच नाही. काय फोन दे चंचू बाळा, फोन घे ग. या अधिपतीराव, आता बसून घ्या, आपण देवाची पूजा करून घेऊ. बसा, 2 पाय बोलूया. बसा, हात जोडा.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंडा महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। माझाही वाणायची ओटी भरा। दोघांनी 2 हात पुढे करा। देवाकडे बघा, देवाला जे काय मागायचं असेल मागा, देवाला प्रार्थना करा। अत ध्यानम ध्याहेन मल्लहरिदेवं कणगगेणिभं महाळसा भूषदंगमा। देवा, शेवटी आमचं लगीन निर्विघ्नपणे पार पडलं आणि आम्ही जोडीनं तुझ्या दर्शनाला इथं आलोय। आता आमचं मास्तरीनबाईंसंग 7 जन्माचं नातं आहे आणि आम्ही प्रत्येक जन्मात 7 जन्माची साथ मागणार आहे। निखिला रे, आपला प्लॅन वर्क झाला। ताई 1 नंबरची मूर्ख आहे, मूर्ख। तुझ्या अधिपतीशी नको लग्न करूस, बर्बाद होशील तू। मावशीचा फक्त एकदा इगो हट झाला आणि हे लग्न होण्याआधीच ते मोडण्याची तारीख तिनं ठरवली। अगं चलचे काय ग? अरे मम्मी, काय झालं ग? अरे देवा, कुठं धडपडाय गेलतीस? तू तर धोंड बघितलं का किती आहे? अगं मग तुझे काय डोळे फुटले का काय? माझे डोळे अधिपतीवर होते ना। मम्मी, तू इथं काय करायली? तू आराम करणार होती ना? मला आराम, ती महामाया आहे की कोण? ताई जरा म्हणून सुकानं पडू देत नाही गे। काय तर म्हणा अधिपतीला फोन दे। मी खोटं बोलून आलते का नाही का मी अधिपती संकटात आहे म्हणून? तर तिचं काय, फोन दे त्याला, फोन दे त्याला, फोन दे त्याला। मग काय यावं लागलं इकडं। ऐको चालय समजा, अजून किती आहे? देव बी एवढ्या वरगडावर जाऊन का बसतात ग? अगं किती कष्ट होते देवाचं दर्शन घ्यायला। देवा पाय गेलो र देवा। आई ग, आई ग। देवा, मी अशा घरामध्ये पडलीये जिथे सरस्वतीच्या पूजनाला काही अर्थच नाही, पण आई म्हणते तसं मला अधिपतींच्या घरात ज्ञानाचा प्रकाश आणता येईल का? आणि दुर्गेश्वरी मॅडम म्हणतायत तसं भुवनेश्वरी मॅडमचा मला मोलकरीण बनवण्याचा मनसुबा आहे, तो त्या खरंच करतील का? जेवढं मी भुवनेश्वरी मॅडमना ओळखते त्यावरून एवढं तरी कळलंय की त्या जे ठरवतात तेच करतात। त्यांनी मला गुडघ्यावर आणलं तसं मला शिक्षिकेची मोलकरीण करतील का? तसं खरंच होणार असेल तर मला स्ट्रॉंग राहायला हवं, स्वतःसाठी स्टँड घ्यायला हवा। मला माझ्यातली शिक्षिका कधीच मरू द्यायची नाहीये। माझ्या जीवात जीव असेपर्यंत मला शाळेत शिकवत राहायचंय, मला पिढ्या घडवायच्या आहेत। माझं शिकवणं कधीच बंद नाही झालं पाहिजे, कारण शिकवणं म्हणजे माझा जीव आहे देवा। देवा, अधिपतींनी मला समजून घेऊ दे आणि इथून पुढच्या प्रवासात तू मला शक्ती दे। मला सूर्यवंशींच्या घरात ज्ञानाचा प्रकाश आणता येऊ दे। आता देवाने कौल दिला, तुमच्या सर्व मनिच्छित कामना मनोकामना पूर्ण होतील। अधिपतीराव, आता आपण तळी भंडाऱ्याची पूजा करून घेऊया। अजून एक पूजा? हो, बसा जोडीने। तेवढ्यासाठी परत यायचं नसेल तर बसा आत्ताच पूजेला। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये। हात लावा ताटाला, दोघांनी हात लावा जोडीने।
मी म्हणेल तसं माझ्या मागे म्हणा. अगडधूम नगारा, अगडधूम नगारा, सोन्याची जेजुरी, सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा, देव गेले जेजुरा, निळा घोडा, निळा घोडा, पाव में तोडा, पाव में तोडा, कमरी करगोटा, सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय, खंडेराव महाराज की जय. ताटाला दोघांनी डोके लावा, एक संगत डोके लावायचं ताटाला. खंडोबाचं वजू उतरलं, उतरलं बोला. तळी भंडाराचं वजू उतरलं, उतरलं. कुलदैवताचं वजू उतरलं, उतरलं. पाळसाई बाणाईचं वजू उतरलं, उतरलं. मल्हारी मार्तंडाचं वजू उतरलं, उतरलं. कडेपठारच्या राजाचं वजू उतरलं, उतरलं. ताट ठेवा खाली. येळकोट येळकोट जय मल्हार. सुख दे देवा, शांती दे देवा, मनची कामना पूर्ण करा देवा, आनंदाचा आशीर्वाद दे देवा, हय्य भाग्य दे देवा, भरपूर आयुष्य दे देवा, असा सुखाचा संसार होते देवा. येळकोट येळकोट जय मल्हार. वाटीचे तुकडे करा. हात करा पुढे. उभे राहा. आपण भंडार खोबरं उधळून येऊया. येळकोट येळकोट. उचला. नाही अक्षरा फोन नाही उचलत आहे. मला जरा काळजी वाटत होती. तुमचं बोलणं झालंय का इतक्यात? तिच्याशी बोलणं झालं नाही, पण तिकडच्या गुरुजींशी बोलणं झालं माझं. आज सुखरूप आहेत पोरं. देवदर्शन चालू आहे. आमचं देव कसं कडक असतं बघा. आता रीतीनुसार देवपूजा झाली ना की लोटांगण चालू झाली. हा काळजी करू नका. लोटांगण? वय वय आमच्या घरची रीतच आहे तशी. खंडोबाच्या दारात लोटांगण घातल्याशिवाय देवदर्शन पुरत होत नाही बघा. अक्षुला जमतंय का हे? जमतंय की. न जमाय काय झालं, येवशीर देवदर्शन पूर्ण करून घरला येईल बघा ती. बरं ठीक आहे. तुमचं काही बोलणं झालं तिच्याशी तर सांगाल का मला फोन करायला? हा बर बर. बापरे. अगे अशी थांबू नग. चल लवकर चल. वय नाहीतर देवाचा कोप होईल. हा अगं आमच्याकडं का नाही देवाचं लई कडक असते. अगं देवासाठी झिजल्याशिवाय काय बी होत नाही. अगं चल चल. मावशीला व्हिडिओ बी पाठवायचंय बाई. चल लवकर. अगं मास्तरीन बाई मला कळते का तुझी अवस्था. तरी मी ताईला म्हणलं होतं का तिला नाही जमणार. उग कशाला समज करायला लावती लोटांगण बिटांगण. पर ताई म्हणली नाही जमवावं लागल. सूर्यवंशींची सून म्हणून मिरवायचं असेल तर हे समजे कष्ट घ्यावंच लागतील. आणि खरं सांगू का देवाच्या कामात का नाही कसली बी कसूर करून चालत नाही. चल चल घाल लोटांगण. चल लवकर. अगं हिथून फक्त पश्चिम दरवाजापर्यंत जायचंय. पटकन होई. नवऱ्या मुलाने नवरीला उचलून न्यायचं असतं. उचलून वगैरे नेण्याचं नको ना. हे तर करायला लागते, नाही तर मग परत यायला लागते. ठरवा तुम्ही आता. तर आता आपण तळी भंडाराची पूजा करून घेऊया. अजून एक पूजा? हो बसा जोडीने. तेवढ्यासाठी परत यायचं नसेल तर बसा आत्ताच पूजेला. अगं चल लवकर उठ. परत उन्हाचा तारास व्हायचं बाई. चल चल लवकर चल चल. तू व्हिडिओ बनव. मावशीला पाठवायचंय. चल चल कर सुरू. चल चल. अगं मास्तरीन बाई बसली कशाला? अगं उठ उठ. एवढंच राहिलंय. चल उठ. अगं मास्तरीन बाई शेवटचाच टप्पा यो. डोळा घट्ट बंद कर आणि फक्त 5 पावलं लोटांगण घाल. मग झालं. हो पण हे खाली. अगं घाबरू नको. आम्ही हाव की सोबत.
फक्त 5 पावलंच लोटांगण घालायचंय. डोळा घट्ट बंद कर. हा डोळे बंद करून? अगो मास्तरीन बाई, तुला नाही का या भक्ती मार्गातलं काय बी कळत नाही बघ. अगं शेवटचा टप्पा आहे ना व, म्हणून चल चल कर सुरुवात आता. घाल लोटांगण चल. डोळं घट्ट बंद कर. भक्ती मार्ग. जय मल्हार. तुला सांगितलं होतं ना मी असं समजा करत बसू नकस म्हणून. तू कशा पाय असले उद्योगधंदे करत बसलीस का ग मम्मी? समजा बरोबर चाललं होतं तेव्हा आधिपती आलाय मध्ये आणि पडलीस का नाही थोबाडावर. तरी मी तुला म्हणत होते चंचे देवाच्या दारामध्ये असले समजा करू नकस म्हणून, पण नाही आपटलो आपण समधी. चल आता देवाची माफी मागू. चल कशाला? चल चंचे. ऐकत नाही कार्टी बिलकुल बी. तुम्ही ना उठ उठ मम्मी. लागलं जोरात. आदिपतीराव, हे घ्या जोडीने. हा फोटो देवाऱ्यामध्ये ठेवा. बर, धन्यवाद. आणि पुढच्या वेळी भुवनेश्वर मॅडमला जत्रेला नक्की घेऊन या. अहो सांगायची गरजच नाही, खंडेराय आमचाच आहे, यायला लागतंय. बरं येऊ काय? आणि तुम्हा सगळ्यांमुळे आमचं देवदर्शन खूप छान झालं, त्यामुळे तुमचे मनापासून आभार. थँक्यू. बरं चला येतो आता आम्ही. आणि गुरुजी काही मदत लागली तर हक्कानं सांगायचं बरं काय? हो. जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. मम्मी असं कसं काय पडलो ग आपण? तुला तिला काढायची होती ना मग जेवणच तुला आपटवले. आई ग आपणच पडलो का नाही तोंडावर? काय करताय हो? व्हिडिओ करते इथला माझ्या मुलांसाठी. मुलांसाठी व्हिडिओ? हा. गाणं लावू का? गाणं? आणि तुम्हाला जरा आवडत नाही ना गाणं? असं कुठे म्हटलं मी? हा तर जाताना आम्ही गाणं म्हणत होतो तर कसली काय भांडणं काढली माझ्या बरोबर तुम्ही. अहो कारण तुम्ही तार सप्तकात गात होतात, किती मोठ्याने गात होता तुम्ही. आम्हाला नाही हो सवय, हळूहळू बोलायची बी नाही, गाणं म्हणायची बी नाही. हळूहळू गायची. हा? गाणं गातात म्हणत नाही. आणि बी बी काय? तुम्ही बी आम्ही बी असं म्हणत नाही का? बी म्हणजे बियाणं. पण ते बी वेगळं, हे आमचं बी वेगळं आहे. ते बी म्हणजे बी पण असतं ते. काय? तुम्ही पण आम्ही पण. हा, तुम्ही पण आम्ही पण. तुम्हाला खरं सांग काय, आम्ही लहान असताना जर अशी एखादी मास्तरीण बाई मिळाली असती ना एवढं भारी समजून सांगणारी, तर बहुतेक शिकलो असतो आम्ही. तुम्ही आताही शिकू शकता. आता सोडा, आता वय गेलं, आता सोडा.
अहो शिकण्याला वय नसतं, शिकण्याची मानसिकता लागते. तीच नाही आमची. का पण? हो आमच्या आईसाहेब काय म्हणतात माहितीये की नाही, जगायला अक्कल लागते माणसाला, ती आहे आमच्याकडे होलसेल मध्ये. कशाला शिक्षण भिक्षण. अहो पण तुम्ही मास्तरीनबाई जाऊ दे आता. बघा यो विषय सुरू झाला तर आपल्यात भांडणं सुरू होतील. ग बसा राहू दे. पण का भांडणं का सुरू होतील? आपल्याकडे एवढा वेळ आहे तर आपण डिस्कशन करू ना या मुद्द्यावर. त्यानं काय होणार? काय होणार म्हणजे डिस्कशन मधून सोल्युशन मिळतं अधिपती. अहो पण नाहीच करायचं आम्हाला तर. बरोबरच आहे, तुम्हाला डिस्कशन करायचं नाहीये कारण तुम्हाला सोल्युशन नको. बघा मी म्हणलो होतं ते खरं झालं ना. यो विषय सुरू झाला आणि आपल्यात पडली का नाही ठिणगी, सुरू झाली का नाही भांडणं. जाऊ दे तू शिक्षणाचा विषय सोडा. शिक्षणाचं महत्व मी कोणाला पटवून देऊ शकले नाही ना, की असं काय होतं मला. बर जाणे सोडा. एसी लाव काय, वातावरण तापलंय जरा. लावा एसी, लावा गाणी लावूया. आपण बोलण्यापेक्षा गाणी तरी ऐकू, मन तरी शांत होईल. संगतीन माझ्या तू येशील काय, संगतीन माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतीची राणी तू अशील काय. भावगीत लावते. भावगीत, मला भावगीत आवडतात. विद्या, अगं झोप आता, 12 वाजत आले. ओ नाही हो, अक्षूचा मेसेज आल्याशिवाय मला झोप नाही येणार आता. अगं पोचली नसेल अजून ती. तेच ना, म्हणूनच तर काळजी वाटतेय मला, पोहोचली की नाही पोरगी. काळजी कशाला करतेस? आता ती काय एकटी आहे का? अधिपतीराव आहेत ना तिच्या बरोबर. हो तरी काळजी वाटते हो. आईचं मन आहे ना. अहो अक्षूचा मेसेज आला. आई मी पोहोचले, उद्या बोलू, शांतपणे झोप, गुड नाईट. पोचली ना, चल झोप आता. काय बघा, तुम्ही लोड घेऊ नका मास्तरीनबाई. काय टेन्शन घेऊ नका, सगळं माझ्यावर सोडा. तुम्ही आता आराम करा, बरं पडा पडा येत. नाही येत मला झोप साडी नेसून. होय काय? ह्यो विषय आपण सोडूया. आईसाहेब येऊन देत की सगळ्या प्रश्नांचा छडा लावून टाकूया आपण. जरा कळ काढा, एक थोडी दिवस तेवढं ऍडजस्ट करायची. तुम्ही आजच्या पुरतं झोपून घ्या. झोपा झोपा. काय काय नाही काय नाही. असे का बघताय? काय बायकोकडे बघतोय माझ्या, एवढं काय? हे बघा, तुम्ही जर असे असे बघत राहिलात ना तर मला झोप नाही लागणार. हा ताई, कशी आहेस तू? वय वय मी अभि ठीक आहे. हा काय म्हणली? हा समजा ठीक आहे इथलं. अगं ती मास्तरीन वय, अगं ती मुद्दाम करत्या. अगं उग काल तिला 2-4 लोटांगण घालायला लावली तर म्हणत ताप आला. तुला माहित आहे ना ती उग उग करते. तिची नाटकं तर माहितीच आहेत की तुला. हा वय ताई, मी तिला लांब ठेवायचा प्रयत्न करायला, पर तुला आत्याचा स्वभाव माहित आहे ना, सारखं मध्ये 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 येते. होय की मला काय बी बोलूच देत नाही बघ. आता बघ बाई तूच घरी आल्यावर. हा काय काय म्हणली?
नाही मला ऐकायला येईना. काय म्हणली आता? काय? हा घट बसवायचे. हा हाय की. होय मी करते की समज. हा मी करते. तिला करू दे. अग ताई तिला घरचं कुठं काय समज माहित आहे. बर तिला सांगते म्या. हा आणि काय जोडीनं करू दे. हा हा सांगते म्या सांगते. वय हा सांगते म्या ताई. आणि ताई मला तुला एक सांगायचं होतं. ते दोघं बी जवळ आलेत बर का. नाही जेजुरीला बघितलं म्या. वय तू ये बरं बाई लवकर. हा वय ताई मी सांगते मास्तरनीला. हा पाहिजे तर आपल्या गुरुजीसनी बी बोलवून घेते. ठीक आहे. ठेवू. ठीक आहे ताई काळजी घे बर का. हा ठेवते. हॅलो. हा अक्षू. आई अक्षू काय झालं ग? का रडतेस? काही नाही. काही नाही. मग का रडतेस बाळा? हा तब्येत ठीक नाहीये का तुझी? हा तब्येत ठीक आहे ग. हा मला तुमची खूप आठवण येते. आम्हाला पण तुझी खूप आठवण येते का अक्षू? ते आजी म्हणत होत्या की आता नवरात्र घटस्थापना वगैरे ना म्हणून तुला नाही पाठवू शकत. हा म्हणजे ते सांगायला फोन केला होता ग मी तुला. अगं पण मी एक दिवस सुद्धा येऊ शकत नाही काही. अक्षू अगं हे बघ त्यांच्याकडे जशी रीतभात असेल त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल ना. हे बघ त्यांच्या रीतीविरुद्ध नको ना जायला आपण. हो की नाही? हा हे बघ पण तू रडू नकोस. हा तू सांभाळला स्वतःला. तू रडलीस की मलाही रडू येतं ग आणि बाबांना पण रडू येतं. मग हे बघ अजिबात रडू नको. आपण भेटू ना लवकर. हा हा काळजी घे. हा ठेवू का मी फोन? ठेवते. हा होय.